स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम नगरमध्ये उद्या 15 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन राष्ट्रीय श्रमिक आघाडी, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर आणि संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वतीने करण्यात आलं आहे। राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या संत तुकाराम नगर येथील कार्यालयापासून दुपारी 3 वाजता या रॅलीला सुरुवात होणार असून सुमारे 3 किलोमीटर अंतराचा प्रवास करत रॅली पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर होईल, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी आज पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली आहे। या रॅलीसाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर शेठ जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे, विधान परिषद सदस्य उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, महापौर रवीजी लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेकजी बारणे, गटनेते प्रशांतजी शितोळे यांच्यासह विविध मान्यवरांचं निमंत्रित करण्यात आलं असून ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी कामगार नेते यशवंत भाऊ भोसले म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार देशभर तिरंगा रॅलींचं आयोजन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर पिंपरी चिंचवड शहरातही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। गेली 30 वर्षे झाली 15 ऑगस्टला सकाळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयावर झेंडा वंदन होतं। तिरंगा हा आपल्या देशाचा अभिमान आहे। हा तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि हुतात्म्यांनी बलिदान दिलं। त्यांच्या त्यागाची आठवण ठेवणं आणि देशाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे। देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार आपल्या सर्वांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे। या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा। ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांची आठवण आपल्या स्मृतींमध्ये ठेवावी आणि देशाला अभिवादन करावं। शहरातील पिंपरी चिंचवड कामगार नगरी आहे, त्यामुळे कामगार नगरीचे एक अभूतपूर्व वैभव आहे। संत तुकाराममधील राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात होईल। गंगानगर, महेशनगर, त्यानंतर ॲटलॉस कॉलनी मार्गे DY पाटील हॉस्पिटल, YCM हॉस्पिटल आणि तेथून संपूर्ण फेरा मारून आचार्य आत्रे रंगमंदिरपासून ते पुन्हा खाली येईल आणि सभेच्या ठिकाणी सांगता होईल। 1000च्या वरती नागरिक रॅलीमध्ये सहभागी होतील। यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनाही कळवण्यात आलं आहे। देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक उद्या या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। रॅली सायंकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी आणि मान्यवर आपले विचार व्यक्त करतील। 15 ऑगस्ट हा सुट्टीचा दिवस आहे। देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या तिरंग्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या रॅलीत सहभागी व्हावं। देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून राष्ट्राला अभिवादन करून पिंपरी चिंचवड ही कामगारांची नगरी म्हणून ओळखली जाते। त्यामुळे शहरातील शेकडो कामगार, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिकांनी या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन कामगार नेते यशवंत भाऊ भोसले यांनी केलं। भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाली। प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये तिरंगाबद्दल अभिमान वाटावा। ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपलं बलिदान दिलं त्यांचं स्मरण व्हावं याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देशवासियांना ऐलान केलं, हर घर तिरंगा, प्रत्येक घरामध्ये तिरंगा जाऊ द्यात आणि प्रत्येक शहरामध्ये, गावांमध्ये तिरंगा रॅली काढा, जेणेकरून आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये सर्वप्रथम राष्ट्रप्रेम हे निर्माण झालं पाहिजे। मुख्यत्वे तरुणांच्या मनामध्ये, हृदयामध्ये देशाबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे। याकरता या भावना निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांनी जे ऐलान केलेलं आहे त्यानुसार पुण्याला 2 दिवसापूर्वी रॅली झाली, मुख्यमंत्री त्याला आले। औरंगाबादलाही रॅली झाली, त्यालाही मुख्यमंत्री होते। पिंपरी चिंचवड शहरात ही पहिलीच रॅली होत आहे, त्याला हजारो संख्येनं
शहरवासियांनी सहभागी व्हावं, कारण ही एक कामगार नगरी आहे. त्यामुळं राष्ट्रीय श्रमिक आघाडीनं त्याला निमंत्रित म्हणून राहिलेली आहे. भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, संत तुकाराम नगर नागरी कृती समिती, त्या सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या सर्वांच्या वतीनं ही रॅली उद्याची होत आहे. दुपारी 3 वाजता 15 ऑगस्टला रॅली सुरू होईल. 6 वाजता त्याची सांगता होईल. साधारण 3-3.5 किलोमीटर रॅली चालतच जाणार आहे, कारण वृद्ध, तरुण, युवा वर्ग जास्तीत जास्त संख्येने सहभागी यामध्ये व्हावा यासाठी ह्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आपल्या माध्यमातून सर्व शहरवासियांना मी विनंती करतो, व्यापाऱ्यांना विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, कामगार वर्गाला विनंती करतो, आपल्या देशावर आपलं प्रेम असेल तर एक दिवस माननीय पंतप्रधानांच्या आव्हानानुसार सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. आपल्या देशाप्रती प्रेम जे आहे ते प्रकट करावं एवढीच विनंती. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.